2 तारखेला आपल्याला काय करायचंय तर अगोदर पेट्रोल पंपावर जायचंय. काहीच चिन्हच कोण मागाच्या पासून सांगेन. तर आपल्याला पहिल्यांदा पेट्रोल पंपावर जायचंय, रिक्षामध्ये तेल भरायचंय आणि रिक्षाला जाऊन मतदान करायचं आहे. नगराध्यक्ष पदाचा अर्ज ज्या दिवशी दाखल केला त्या दिवशी मी सांगितलेलं आहे की मी विकासाचं विजन घेऊन आपल्या समोर आलेली आहे आणि आपल्याला कामाची सुरुवात नगरपालिकेच्या इमारतीपासून करायची आहे. आज धूळमुक्त पंढरपूर, भयमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर, तसंच आरोग्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेच्या शाळेच्या इमारती सुसज्ज करण्याच्या दृष्टिकोनातून, तसंच उपनगरातील ओपन पेस सुधारण्याच्या दृष्टिकोनातून असू द्या, तसंच आपल्या उपनगराचा दुहेरी कर आकारला जातोय तो कुठेतरी बंद करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न तर आपल्याला करायचेच आहेत. पण कोणतेही काम करत असताना ते काम करण्याची इच्छाशक्ती आधी मनात असावी लागते. घराची जबाबदारी सांभाळत असताना एक महिला काय करू शकते याचे असंख्य उदाहरण आपल्या समाजात आहेत. एक महिला काय करू शकते तर स्वराज्याची पायाभरणी करणारी जिजाऊ होऊ शकते. मैं अपनी जान दूंगी पर अपनी झाशी नहीं दूंगी अशी म्हणणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई होऊ शकते. महाराष्ट्रातील सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणारी अहिल्यामाई होऊ शकते. शिक्षणाची ज्योती पेटवणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले होऊ शकते. सामाजिक बदलात त्यागमूर्ती माता रमाई होऊ शकते. आकाशाला गवसणी घालणारी कल्पना चावला होऊ शकते. तर या पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी मी प्रणिता भालके नगराध्यक्ष नक्कीच होऊ शकते. आज या भागातील अनेक समस्यांना सामोरं जात असताना मी असू द्या आणि माझे 2 सहकारी उमेदवार असू द्या, या सर्वांना आपण आशीर्वाद द्यायचा आहे. आणि या हक्काची लोक आहेत तुमच्या. तुम्ही रात्री किती वाजता त्यांना हाक द्या, मला हाक द्या. तुमच्या सोबत आम्ही तुमच्या बरोबरीने तुम्हाला घेऊन काम करणारी लोक आहोत. आज आपल्या भाऊंनी सांगितलं की विसावापाशी पहिलं ते विसावा मंदिर आहे, तिथली स्वच्छता आपल्याला करायची आहे आणि तिथं जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बसून तिथं काहीतरी 4 गप्पा गोष्टी कराव्यात असं देखील ते स्थळ राहिलं नाहीये. तिथं आपल्याला स्वच्छता करून त्या भागाची सुधारणा आपल्याला करायची आहे. या पंढरपूर शहराचा विकास करत असताना या उपनगरातील भागात नेहमीच दुर्लक्षित होत असतो आणि या उपनगराच्या भागातील दृष्टिकोनातून आपल्याला इथं एक स्वतंत्र आरोग्य केंद्र उभा करायचं आहे नगरपालिकेअंतर्गत. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही जो वचननामा जाहीर केलेला आहे त्या वचननाम्यातील प्रत्येक वचन आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांचा आवाज नगरपालिकेत आपल्याला पोहोचवायचा आहे आणि सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचून आपल्याला काम करायचं आहे. इथं बऱ्याचशा महिला आहेत. आज आपण बघतोय की आपल्या हाताला काम नाहीये आणि कुठंतरी कामाला जाणाऱ्या बायकांना या भागातून बऱ्याचशा दुसऱ्या गावाला देखील कामाला जावं लागतं. लेकिन म्हणून नगरपालिकेअंतर्गत ज्या योजना येतात आणि आपल्या तीर्थक्षेत्र आहे एवढा मोठा निधी येतो, पण आपल्या महिलांना कुठलीही एखादे लघु उद्योग असू द्या, गृह उद्योग असू द्या, घर बसल्या कुठलीही योजना आपल्यापर्यंत आजपर्यंत आलेली नाही. पण मी एक महिला म्हणून येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी, आपल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी या भागात नक्कीच एखादा लघु उद्योग किंवा गृह उद्योग उभारून आपल्या प्रत्येकीच्या हाताला कसं काम मिळेल या दृष्टिकोनातून मी 100% प्रयत्न करणार आहे. तरुण युवकांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला इथंच बरेचसे प्रयत्न करता येतील. कारण उपनगर असू द्या किंवा शहरातील अनेक वॉकिंग ट्रॅक आपल्याला सुधारून त्या ठिकाणी आपल्या पोरांना कसं छोटे छोटे व्यवसाय उभा करता येतील या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक चांगला सुसज्ज असा भाऊ वॉकिंग ट्रॅक जर केला तर त्या ठिकाणी आपली पोरं ग्रीन टीची छोटी छोटी गाडी लावू शकतात. म्हणजे व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक संधी आपल्याला त्या भागात उपलब्ध होऊ शकतात. या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. नदी आहे, चंद्रभागेच्या ठिकाणी जे तट आहेत ती दुरुस्ती करून त्या ठिकाणी महिलांना असू द्या किंवा तरुण युवकांना छोटेखानी व्यवसाय करण्याची संधी आपण उपलब्ध करू शकतो. नगरपालिकेच्या माध्यमातून जे आपल्या इथं UPSC MPSC करणारी जी मुलं आहेत जी आज बाहेर जाऊन
शिक्षण घेतात त्यांच्यासाठी इथं कुठंतरी सुसज्ज अशी लायब्ररी उभा करून नगरपालिकेअंतर्गत इथं आपल्याला काम करण्याची चांगली संधी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवायच्या असतील, मी काय करू शकते हे तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्हाला इथे येऊन समोर कुणी जर सांगत असेल की वरती सरकार भाजपचं आहे, खालती सरकार भाजपचं आहे, निधी कसा मिळणार आहे, तर निधी कसा आणायचा हे आपल्याला चांगलं कळतं. आणि तसं बघायला गेलं तर निधी मागायची आपल्याला गरज नाही. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी 4 वारीच्या दृष्टिकोनातून असू द्या किंवा तीर्थक्षेत्राच्या दृष्टिकोनातून इथं भरपूर निधी मिळतो. त्या निधीचं व्यवस्थित नियोजन करून सर्वसामान्यापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून काम करण्याची नियत असणारी माणसं तिथं असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्वसामान्याचा तुमच्यामध्ये मिसळून काम करण्याची माणसं तिथं पाठवणं गरजेचं आहे. नानांची एक कामाची पद्धत होती की सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत अधिकाऱ्यांना घेऊन जाऊन नानांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्याच विचारांचा वसा आणि वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आणि त्यासाठी मी प्रणिता भगीरथ बालके नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमच्या आरतीताई बनसोडे आणि प्रशांतजी मलपे यांना आमच्या दोघांचं रिक्षा चिन्ह आहे आणि ताईंचं पेट्रोल पंप चिन्ह आहे. या तिन्ही चिन्हासमोरील बटन दाबून 2 तारखेला प्रचंड बहुमताने विजय करून तुमचा आशीर्वाद द्यायचं काम करायचं आहे आणि तुमची सेवा करण्याची संधी आम्हा तिघांना द्या ही विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.